नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण रिजिड बॉडीवरती अप्लाय होणाऱ्या टॉर्क विषयी डिस्कस करणार आहोत किंवा रोटेटिंग बॉडीवरती अप्लाय होणाऱ्या टॉर्क विषयी डिस्कस करणार आहोत. आता टॉर्क काय असतो याविषयी आपण 11th चांगल्या प्रकारे डिस्कस केलेलं असेलच, बट थोडक्यात बघूया. जर आपल्याला बॉडी लिनियरली डिस्प्लेस करायची असेल, बॉडीमध्ये ट्रान्सलेशनल मोशन प्रोड्यूस करायची असेल, तर ती ट्रान्सलेशनल मोशन प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज पडते. जर फोर्स नसेल तर बॉडी ट्रान्सलेट होऊ शकणार नाही, ती बॉडी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ शकणार नाही. ओके, किंवा इन शॉर्ट जर सांगायचं ठरलं तर लिनियर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करण्यासाठी फोर्सची गरज पडते. विदाउट फोर्स लिनियर ॲक्सेलरेशन इज नॉट पॉसिबल. ओके, सिमिलरली जर बॉडीला एका फिक्स ॲक्सिस भोवती जर रोटेट करायचं असेल, बॉडीला फिक्स ॲक्सिस भोवती जर रोटेट करायचं असेल तर आपल्याला गरज पडते टॉर्कची. लिनियर मोशनमध्ये फोर्स, रोटेशनल मोशनमध्ये असतो तो टॉर्क. ज्याप्रमाणे आपण जो वॉटर टॅब असेल, पाण्याचा जो नळ असतो, तो नळ ऑन करण्यासाठी त्याच्यावरती दोन साईडने फोर्स अप्लाय करतो. ओके, हा पॉइंटर फिंगर आणि थंब या दोन फिंगर्सने दोन अपोजिट डायरेक्शनला दोन पॅरल फोर्सेस आपण अप्लाय करतो दोन वेगवेगळ्या पॉइंटवरती. आणि हे जे काही दोन फोर्सेस असतील, हे दोन फोर्सेस कपल फॉर्म करतात आणि त्या कपलमुळं टॉर्क प्रोड्यूस होतो. बरोबर आहे. आणि ती बॉडी, तो नळ, तो टॅब असा रोटेट होतो, तो ऑन होतो किंवा ऑफ होतो. मग बॉडीला जर रोटेट करायचं असेल तर फक्त फोर्स अप्लाय करून चालत नाही, आपल्याला अप्लाय करावा लागतो टॉर्क. मग टॉर्क काय आहे? फोर्सचा रोटेशनल अॅनालॉगस आहे. ज्या प्रकारे अँग्युलर मोमेंटम हा लिनियर मोमेंटमचा रोटेशनल अॅनालॉगस होता, त्याविषयी आपण रिसेंट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, त्याचं डेरिव्हेशन हे फाइंड आउट केलेलं आहे. त्याचप्रमाणे फोर्सचा रोटेशनल अॅनालॉगस आपल्याला मिळतोय टॉर्क. आणि जो काही फोर्स असेल लिनियर मोशन मधला आणि रोटेशनल मोशन मधला जो काही टॉर्क असेल, या दोघांमधलं जर रिलेशन सांगायचं ठरलं तर ते रिलेशन आपल्याकडे आहे टॉर्क टाऊ इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. हे जे काही रिलेशन असेल, हे रिलेशन आपल्याला कोण देत आहे? टॉर्क इन टर्म्स ऑफ फोर्स, और रिलेशन बिटवीन फोर्स अँड टॉर्क. टॉर्क टाऊ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. आता क्रॉस प्रोडक्ट आहे. जर मॅग्निट्यूड सांगायची असेल, मॅग्निट्यूड जर सांगायची असेल तर आपण सांगू शकतो टॉर्क टाऊ इज इक्वल टू आर एफ साइन थिटा. आर एफ साइन थिटा, where theta is the angle between r bar and f bar. r bar आणि f bar मधला जो काही अँगल असेल, तो अँगल जर थिटा असेल तर टॉर्क टाऊची मॅग्निट्यूड होते आर एफ साइन थिटा. आणि आणखी एक पर्टिक्युलर केस बघूया. जर थिटा 90 डिग्री असेल, इफ थिटा इज 90 डिग्री, इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, देन साइन ऑफ थिटा becomes 1 and torque tau becomes आर इंटू एफ. आता याची गरज आपल्याला पुढे जाऊन पडणार आहे. ज्या ज्या केसमध्ये थिटा 90 डिग्री असेल, आर बार आणि एफ बार यांच्यातला अँगल 90 डिग्री असेल, त्या केसमध्ये टॉर्क टाऊ इज इक्वल टू आर एफ आपण लिहू शकतो. किंवा जर थिटा 0 असेल, थिटा 0 असेल, थिटा 0 म्हणजे काय? जी डायरेक्शन आर ची त्याच डायरेक्शनला फोर्स जर तुम्ही अप्लाय करत असाल तर ती बॉडी रोटेट होत नाही. का रोटेट होत नाही? तर त्या केसमध्ये साइन ऑफ थिटा आपला होतो 0. साइन 0 इज 0, साइन ऑफ थिटा बिकम्स 0. आणि मग जो काही टॉर्क असेल टाऊ इज इक्वल टू होतो 0. त्या बॉडीमध्ये टॉर्क प्रोड्यूसच होत नाही. जर आर बार आणि एफ बार दोन्हीचे डायरेक्शन सेम असतील, दोघींमधला अँगल जर 0 डिग्री असेल तर त्या बॉडीमध्ये टॉर्क प्रोड्यूस होत नाही. आणि टॉर्क जर प्रोड्यूस होत नसेल तर ती बॉडी रोटेट होणं शक्य नाही. ओके, हे झालं बेसिक टॉर्कच्या मागे. आता आपल्याला हे रिलेशन देण्यात यावं, टॉर्क टाऊ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार ॲज वेल ॲज टाऊ इज इक्वल टू आर एफ साइन थिटा. इफ थिटा इज 90 डिग्री, देन टॉर्क टाऊ इज इक्वल टू आर इंटू एफ. याची गरज आपल्याला पडणार. ज्यावेळेस आपण पुढचं रोटेटिंग बॉडीचा टॉर्क फाइंड आउट करणार आहोत किंवा टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत. बुकमध्ये हेडिंग दिले किंवा बुकमध्ये पॉइंट दिलाय, टॉर्क एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. जी शॉर्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचंय?
टॉर्कसाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करायचे मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्ये. जे काय फायनल एक्सप्रेशन मिळणार आहे ते एक्सप्रेशनमध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आला पाहिजे. ओके, आता एक्सप्रेशन फाइंड आउट करण्याची ऑलरेडी गरज नाहीये. काही लॉजिक जर यूज केलं तर एफ न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार एफ असतो एम ए, फोर्स असतो एम इंटू ए. आता रोटेशनल अॅनालॉगस घेऊया प्रत्येक टर्मची. फोर्सचा रोटेशनल अॅनालॉगस आताच बघितला टॉर्क. मोमेंट ऑफ इनर्शियाचा रोटेशनल अॅनालॉगस आपल्याला मिळतो, सॉरी मासचा रोटेशनल अॅनालॉगस आपल्याला मिळतो मोमेंट ऑफ इनर्शिया आय, आणि एचा लिनियर ऍक्सिलरेशनचा रोटेशनल अॅनालॉगस मिळतो अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा. मग हेच एक्सप्रेशन आपल्याला मिळवायचे टाउ टॉर्क टाउ इज इक्वल टू आय इंटू अल्फा. हे एक्सप्रेशन मिळवण्यासाठी तर ज्याप्रमाणे आपण रिसेंट व्हिडिओमध्ये अँग्युलर मोमेंटमचं जे एक्सप्रेशन फाइंड आउट केलं ते एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी एक रिजिड बॉडी कन्सिडर केली होती, तिला रोटेट केलं होतं. ती बॉडी एन नंबर ऑफ पार्टिकल पासून तयार झाली असं बघितलं होतं. प्रत्येक पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कन्सिडर केलं होतं. प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी कन्सिडर केली होती. त्यानंतर प्रत्येक पार्टिकलचा लिनियर मोमेंटम फाइंड आउट करून घेतला आणि मग नंतर आपण फाइंड आउट केला अँग्युलर मोमेंटम प्रत्येक पार्टिकलचा. सर्वच्या सर्व अँग्युलर मोमेंटमची जी काही डायरेक्शन होती ती डायरेक्शन सेमच होती जर ती बॉडी एकाच ऍक्सिस भोवती फिरत असेल तर. आणि मग ते सर्व अँग्युलर मोमेंटम आपण ऍडअप केले आणि मग पूर्ण बॉडीचा अँग्युलर मोमेंटम आपल्याला मिळाला. आता सिमिलर वेनी स्टेप बाय स्टेप सेम डेरिव्हेशन आपण टॉर्कसाठीही करणार आहोत. मग त्या डेरिव्हेशनसाठी एक रिजिड बॉडी कन्सिडर करूया. कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ. ओ या पॉइंट मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवती रिजिड बॉडी रोटेट होतीये असं आपण कन्सिडर करूया विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा. आता इथं आपल्याला कन्सिडर करायचं आहे अँग्युलर ऍक्सिलरेशन. रिसेंट जे डेरिव्हेशन होतं त्या डेरिव्हेशन मध्ये आपण अँग्युलर व्हेलॉसिटी कन्सिडर केली होती. आपण आता इथे कन्सिडर करणार आहोत अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा. का गरज पडते, कारण पुढचं आपल्याला यूज करायचं आहे त्याचा. मग आपण अँग्युलर ऍक्सिलरेशन कन्सिडर केले अल्फा. ओके, काय कन्सिडर केलंय? कन्सिडर रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा. Okay, after that, let body is to be made up of n number of particle. Body n number of particle पासून तयार झाली आहे असं आपण कन्सिडर करणार आहोत. Let body is to be made up of n number of particle having masses. जे काही पार्टिकल्स असतील त्या सर्व पार्टिकलचे मासेस हॅव्हिंग मासेस m1, m2, m3 अप टू mn. n नंबर ऑफ पार्टिकल्स आहे. मग त्यांचे मासेस कन्सिडर करताना पहिल्याचं मास m1, दुसऱ्याचं मास m2, तिसऱ्याचं मास m3. हे 3 मासेस मी इथं कन्सिडर करतोय. याला मी म्हणतो m1, याला म्हणूया m2, इथं घेऊया m3 आणि अशा प्रकारे n नंबरचं पार्टिकल mn इथं वरती कन्सिडर करतो. Let body is made up of n number of particles having masses m1, m2, m3 up to mn which are at a perpendicular distance from the axis of rotation r1. हे जे काही पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वरती आहेत? पहिला पार्टिकल आहे r1 डिस्टन्स वरती, परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती. दुसरा पार्टिकल आहे r2 एवढ्या डिस्टन्स वरती. तिसरा आहे r3 एवढे डिस्टन्स वरती आणि n नंबरचा पार्टिकल आपला rn एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती असणार. ओके, मग ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण काय कन्सिडर केले? r1, r2, r3 अप टू rn. पुन्हा सांगतोय, कन्सिडर रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट O विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा. लेट body is to be made up of n number of particles having masses m1, m2, m3 up to mn which are at a perpendicular distance r1, r2, r3 up to rn from the axis of rotation respectively. Respectively वर्ड खूप महत्वाचा आहे. पहिलं पार्टिकल r1 एवढ्या डिस्टन्स वरती, दुसरं पार्टिकल r2 एवढ्या डिस्टन्स वरती, तिसरा r3 n नंबरचा पार्टिकल rn एवढ्या
डिस्टन्सवरती आहे. ओके, मग हे झाले कन्सिडरेशन. आता जे रिसेंट डेरिव्हेशन होतं त्या रिसेंट डेरिव्हेशनमध्ये आपण काय करत होतो, जर बॉडी ओमेगा एवढ्या व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर सर्वचे सर्व पार्टिकल सेम अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत होते, बट त्यांची लिनियर व्हेलॉसिटी वेगळी होती. आता आपण कन्सिडर करणार आहोत ऍक्सिलरेशन, आणि आपण मग सांगू शकतो किंवा लिहू शकतो, इफ बॉडी रोटेट विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा देन ऑल द पार्टिकल्स आर रोटेट विथ सेम अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा बट देअर लिनियर ऍक्सिलरेशन्स आर डिफरंट. त्या सर्वच्या सर्व पार्टिकलचे लिनियर ऍक्सिलरेशन्स वेगवेगळे असणार. का वेगवेगळे असतील? कारण प्रत्येक पार्टिकल हा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून वेगवेगळ्या डिस्टन्सवरती आहे. पहिला पार्टिकल R1 एवढ्या डिस्टन्सवरती, दुसरा R2, तिसरा R3, n नंबरचा पार्टिकल RN एवढ्या डिस्टन्सवरती आहे. प्रत्येक पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स वेगवेगळं आहे, त्यामुळे त्याचे लिनियर ऍक्सिलरेशन्स काय येतील, वेगवेगळे येतील. मग ते जे काही लिनियर ऍक्सिलरेशन्स असतील ते लिनियर ऍक्सिलरेशन्स कन्सिडर करूया. काय म्हटलं होतं मी, ऑल द पार्ट ऍज बॉडी रोटेट विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा, all the particles are moving with same angular acceleration but their linear accelerations are different, which are the linear accelerations काय असतील, which are a1 a2 a3 up to an. ते linear accelerations आहेत a1 a2 a3 up to an. कळलं? आता स्टेप बाय स्टेप आपण पुढे जातोय. आता बघा, मासेस मिळाले, परपेंडिक्युलर डिस्टन्स मिळाले, लिनियर ऍक्सिलरेशन पण मिळाले. मग आपण आता प्रत्येक पार्टिकल वरती अप्लाय होणारा फोर्स फाइंड आउट करणार आहोत. फॉर फर्स्ट पार्टिकल पहिल्या पार्टिकलसाठी फोर्स इज बाय न्यूटन सेकंड लॉ F1 इज इक्वल टू M1 A1. न्यूटनच्या सेकंड लॉचा यूज केलाय. फोर्स आपल्याला मिळाला F1 इज इक्वल टू M1 A1. दुसऱ्यासाठी फॉर सेकंड पार्टिकल, जर सेकंड पार्टिकल कन्सिडर केलं तर फॉर सेकंड पार्टिकल फोर्स इज F2 इज इक्वल टू M2 A2. थर्ड साठी सिमिलरली F3 is equal to M3 A3. ओके, आता आपल्याकडे रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सिलरेशन अँड अँग्युलर ऍक्सिलरेशन. A1 लिनियर ऍक्सिलरेशन, अँग्युलर ऍक्सिलरेशन असतो अल्फा कन्सिडरेशन नुसार. मग काय रिलेशन मिळतं? A but A1 is equal to R1 अल्फा. A1 is equal to काय आहे? R1 अल्फा आहे. मग F1 काय मिळतोय? M1 R1 अल्फा. F2 मिळणार M2 R2 अल्फा. F3 मिळणार M3 R3 अल्फा. आपल्याकडे हे रिलेशन आहे. A is equal to R अल्फा. ओके, रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सिलरेशन अँड अँग्युलर ऍक्सिलरेशन. मग F2 काय लिहूया? M2 R2 अल्फा. F3 लिहूया M3 R3 अल्फा. ओके, आता हा जो काही फोर्स आपण कन्सिडर करतोय प्रत्येक पार्टिकलसाठी n नंबरच्या साठी Fn आपल्याला मिळेल Mn Rn अल्फा. सर्वांमध्ये अल्फा कॉन्स्टंट आहे. ओके, मग हा जो काही फोर्स आहे प्रत्येक पार्टिकलसाठी, त्या फोर्सची जर डायरेक्शन बघितली तर ती डायरेक्शन त्या पार्टिकलच्या सर्क्युलर ऑर्बिटला टँजेन्शियल असणार. ओके, सपोज हा पार्टिकल कन्सिडर केला तर हा पार्टिकल अशा प्रकारे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रोटेट होणार आहे आणि त्या सर्क्युलर ऑर्बिटला टँजेन्शियल डायरेक्शन आपल्याला मिळेल F1 ची. इथंही ती टँजेन्शियल डायरेक्शन असेल F2 ची, इकडं असेल तो F3 आणि इकडं असेल Fn. मग जर फोर्सची डायरेक्शन टँजेन्शियल असेल रिस्पेक्टिव्ह पार्टिकलच्या सर्क्युलर ऑर्बिटला, तर आर बार त्या पार्टिकलसाठी जो काही आर आहे तो आर बार आणि एफ बार यांच्यामधला अँगल किती असेल?
ऑब्विसली 90 डिग्री असतं. सपोज हे सर्क्युलर ऑर्बिट मी वरतून बघतोय, पहिल्या पार्टिकलचं सर्क्युलर ऑर्बिट अशा प्रकारे वरतून तुम्हाला असं अडकून ठेवलंय आणि त्या वरतून तुम्ही ते सर्क्युलर ऑर्बिट इमॅजिन करताय. दिसणार नाहीये, बट तो पार्टिकल जर कन्सिडर केला तर तो पार्टिकल अशा प्रकारे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होताना दिसेल, फिरेल ना. ऍक्सिस ऑफ रोटेशनची डेफिनेशन आठवती. ॲज बॉडी रोटेट्स ऑल द पार्टिकल रोटेट इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ते सर्क्युलर ऑर्बिट पहिल्या पार्टिकलचं कन्सिडर करू. त्या सर्क्युलर ऑर्बिटला वरतून जर बघितलं तर अशा प्रकारचं ते सर्क्युलर ऑर्बिट आपल्याला दिसेल. सर्कल आहे नाही का, थोडं ड्रॉइंग थोडं कसं आहे, सर्कल आहे. हा तो सेंटर ऍक्सिस ऑफ रोटेशन तिथून पास होणार आहे. हा R1 असेल आणि हा असेल F1 की जो टँजेन्शियल असेल सर्क्युलर ऑर्बिटला. मग R1 आणि F1 यांच्यामधला जो काही अँगल आहे तो अँगल आपल्याला मिळतोय 90 डिग्री. ध्यानात ठेवा, R अँड F मधला अँगल 90 डिग्री. प्रत्येक सर्क्युलर ऑर्बिटसाठी R1 F1 मधला अँगल 90 डिग्री, R2 F2 मधला अँगल 90 डिग्री, R3 F3 मधला अँगल 90 डिग्री आणि Rn Fn मधला अँगल 90 डिग्री. हे आपल्याला लक्षात ठेवायचे सध्या, कारण त्याचा यूज पुढे जाऊन करावा लागेल. सध्या फोर्स विषयी डिस्कस करत होतो, मग त्या फोर्सची डायरेक्शन पण आपण डिस्कस केली आहे. M2 R2 अल्फा आहे एकदम. ओके, आता फोर्स तर प्रत्येक पार्टिकल वरचा आपण फाइंड आउट केला. आता आपण प्रत्येक पार्टिकल वरचा टॉर्क फाइंड आउट करणार आहोत. कसा फाइंड आउट करायचा आहे? लेक्चरच्या स्टार्टिंगला रिलेशन आठवतंय, टॉर्क टाऊ इज इक्वल टू आर एफ साइन थिटा और आर बार क्रॉस एफ बार. ओके, मग पहिल्या वरचा R1 बार क्रॉस F1 बार, दुसऱ्या पार्टिकल वरचा टॉर्क R2 बार क्रॉस F2 बार. आता हा क्रॉस काढून टाकूया, थोडं क्रॉस बोलायला थोडं विचित्र वाटतंय. विचित्र नाही, बट जास्त एफर्ट्स घ्यावे. कसा काढायचा? मॅग्निट्यूड विचार करूया. टॉर्क टाऊ इज इक्वल टू आर एफ साइन थिटा. मग टाऊ 1 इज इक्वल टू R1 F1 साइन थिटा, टाऊ 2 इज इक्वल टू R2 F2 साइन थिटा, टाऊ 3 इज इक्वल टू R3 F3 साइन थिटा, टाऊ n इज इक्वल टू Rn Fn साइन थिटा. थिटा 90 डिग्री. इन ईच केस थिटा इज 90 डिग्री. ओके, बघूया काय रिलेशन मिळते. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यात काय ठेवायचंय? F1 R1 F1 M1 R1 अल्फा. वाटलंच तर वरती लिहितोय, त्याचा यूज आपल्याला पुढे जाऊन करायचा आहे. F1 मिळाला होता M1 R1 अल्फा, F2 मिळालाय M2 R2 अल्फा, हा कॉमा आहे. F3 मिळालाय M3 R3 अल्फा आणि Fn आपल्याला मिळालंय Mn Rn अल्फा. याची गरज आपल्याला पडणार. ब्लॅकबोर्ड थोडा छोटा आहे, क्लासवरती जर असेल तर मोठा ब्लॅकबोर्ड आपण यूज करत असतो. पहिले 2-3 व्हिडिओज त्या ब्लॅकबोर्डवरती आपण बनवले, बट लॉकडाऊन चालू आहे, सर्व काही घरून करायचे, घरचा ब्लॅकबोर्ड थोडा छोटा. ओके, तुम्ही समजू शकता. तसं लॉकडाऊनमध्ये लेक्चर जर बनवायचं ठरलं तर खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागतात. आता तुम्ही ज्या कॅमेऱ्यामधून मी रेकॉर्ड होतोय, तुमच्या पुढं येतोय, त्या कॅमेऱ्याची जर सेटिंग बघितली, कशा प्रकारे तो ॲडजस्ट केला आहे काय, तर तुम्हाला त्या मागचे कष्ट लक्षात येईल. कष्ट वगैरे काय नाही, बट आहे, जुगाड आहे. लावलाय कसा तरी कॅमेरा. आता बॅक साईड तर काही दिसत नाही तुम्हाला फक्त समोरचं दिसतं एकदम व्यवस्थित स्ट्रेट एकदम, बट ते तसं नाही. त्याच्या मागे खूप सारे एफर्ट्स आहेत. तर त्या कॅमेऱ्याला कशा प्रकारे अडकून ठेवले, कशा प्रकारे तो हँग करून ठेवलाय, ते मला माहिती असं, बट तुम्हाला दिसेल अशा प्रकारे व्यवस्थितपणे आपण ब्लॅकबोर्डवरती लिहितो आहोत. तुम्ही ते नोट डाऊन करून घेतलं असेल. प्रत्येक पार्टिकलचं मास आपण, प्रत्येक पार्टिकल ते आपल्या होणार फोर्स आपण फाइंड आउट केले. चला आता टॉर्क आपण फाइंड आउट करणार. फॉर फर्स्ट पार्टिकल, फॉर फर्स्ट टॉर्क इज टाऊ 1 बार इज इक्वल टू काय मिळेल? टाऊ 1 बार R1 बार क्रॉस F1 बार, विच इज इक्वल टू
tau 1 is equal to RF sin theta, but theta किती आहे 90 डिग्री आहे and sin of 90 किती मिळतो 1 मिळतोय आणि टॉर्क tau 1 आपल्याला मिळतोय R1 F1, tau 1 मिळतोय R1 F1. सिमिलर वेनी tau 2 आपल्याला मिळणार R2 F2, tau 3 आपल्याला मिळणार R3 F3, tau n आपल्याला मिळणार Rn Fn. ओके, तुम्ही ते समजून घेऊ शकता. सिंपल आहे. एन नंबरच्या पार्टिकलसाठी आपल्याला टॉर्क मिळालाय. आता प्रत्येक टॉर्कच्या डायरेक्शनचा विचार करूया. काय असेल डायरेक्शनची? टॉर्क टाउ इज इक्वल टू काय रिलेशन आहे? टाउ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. आणि क्रॉस प्रोडक्टची तुम्हाला जर व्यवस्थित माहित असेल तो चॅप्टर ती कन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थित केलेली असेल तर तुम्ही सांगू शकता टाउ बारची डायरेक्शन ही आर बार आणि एफ बारच्या प्लेनला परपेंडिक्युलर असते. ज्या प्लेन मध्ये आर बार आणि एफ बार असेल त्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन असते टॉर्कची. ओके, मग बघा हे सर्क्युलर ऑर्बिट असा R1 असा F1 वरतून बघितलं तर R1 F1, टॉर्क टाउ 1 असा बाहेर, बरोबर ना. दुसऱ्याच्या केसमध्ये अगेन बाहेर म्हटल्यानंतर अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन, दुसऱ्या केसमध्ये अगेन अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन, तिसऱ्या केसमध्ये अगेन अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन, या नंबरच्या पार्टिकलच्या केसमध्ये अगेन अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा जो काही टॉर्क आहे त्या टॉर्कची डायरेक्शन ही कशी आहे? अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. आणि ते सर्वचे सर्व टॉर्क सेम डायरेक्शनला असल्यामुळे आपण ते टॉर्क काय करू शकतो? अल्जेब्रिकली ऍड अप करू शकतो, मॅथमॅटिकली त्यांना आपण ऍड अप करू शकतो आणि आपल्याला पूर्ण बॉडीवरती अप्लाय होणारा टॉर्क मिळणार आहे. बरोबर. मग पुढे तुम्ही सेंटेन्स टाकू शकता जर नोट्स प्रिपेअर करत असाल तर. ॲज ऑल द टॉर्क्स आर along the same direction which is along the axis of rotation can be added algebraically and we get the torque acting on a rotating body is tau is equal to. मग पहिला टॉर्क आपल्याला काय मिळालाय? F1 R1, दुसरा F2 R2, तिसरा F3 R3. या व्हॅल्यूज पण इथं पुट करून देऊया वाटलं तर. R1 F1 मिळालाय M1 R1 अल्फा. R1 इथंही आहे इथंही आहे. मग M1 R1 स्क्वेअर अल्फा, M1 R1 स्क्वेअर अल्फा पहिला टॉर्क. दुसरा टॉर्क M2 R2 स्क्वेअर अल्फा, तिसरा M3 R3 स्क्वेअर अल्फा, एन नंबरचा MM RN स्क्वेअर अल्फा. हे सर्वचे सर्व टॉर्क ऍड अप करणार आहोत. टॉर्क ऑफ होल बॉडी, टॉर्क ऍक्टिंग ऑन अ होल बॉडी, पूर्ण बॉडीवरती अप्लाय होणारा टॉर्क टाउ इज इक्वल टू टाउ 1 प्लस टाउ 2 प्लस टाउ 3 प्लस अप टू टाउ n, n नंबरचा टॉर्क. मग पहिल्याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस दुसरा M2 R2 स्क्वेअर अल्फा, सॉरी M2 R2 स्क्वेअर अल्फा, तिसरा मिळतोय M3 R3 स्क्वेअर अल्फा आणि या नंबरचा मिळतोय प्लस MN RN स्क्वेअर अल्फा. ओके, सर्वांमध्ये अल्फा कॉमन आहे. टॉर्क टाउ इज इक्वल, याला ब्रॅकेट मध्ये लिहितोय M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर अप टू कोण आहे? MN RN स्क्वेअर आणि याला मल्टिप्लाय आहे अल्फा, तो मल्टिप्लाय आहे. ब्लॅकबोर्ड कमी पडला. मग हा जो काही ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटच्या ऐवजी बाय द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय लिहू शकतो? वाटतंच तर मग थोडं व्यवस्थित लिहूया. ब्रॅकेटला समेशनच्या फॉर्म मध्ये लिहूया. समेशन I इज इक्वल टू 1 to n mi ri स्क्वेअर, mi ri स्क्वेअर इंटू आपल्याला मिळतोय अल्फा
याच्याऐवजी आपण पुट करणार आय, टॉर्क टाऊ इज इक्वल टू आय अल्फा. मिळालं रिलेशन. अँड दिस इज द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. रोटेशनल मोशन मध्ये, लिनियर मोशन मध्ये एफ मिळतोय ma, मास इंटू ऍक्सिलरेशन. रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क मिळतोय आय अल्फा. एफ अँड टॉर्क बोथ आर अॅनालॉगस टू इच अदर. मग मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया की जे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय ते दोघं अॅनालॉगस आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ रोटेशनल अॅनालॉगस ऑफ मास. जे काम लिनियर मोशन मध्ये मास करते, लिनियर मोशन मध्ये जे काम मास करते, काय काम करते मास? अरे मोशनला अपोज करण्याचं काम करते ना इनर्शिया. मोशनला अपोज करण्याचं काम करते. अपोजिशन म्हणजे काय असतं? मास असतं लिनियर मोशन मध्ये. तसं रोटेशनल मोशन मध्ये अपोजिशनचं काम कोण करणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया करणार आहे. जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तेवढे जास्त एफर्ट्स त्या बॉडीला रोटेट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे, तेवढा जास्त टॉर्क त्या बॉडीला रोटेट करण्यासाठी अप्लाय करावा लागणार आहे. जसं लिनियर मोशन मध्ये जेवढं जास्त मास असेल तेवढं जास्त फोर्स अप्लाय करावा लागत होता. ओके. जर ऑब्जेक्ट थोडा छोटा आहे, स्मॉल ऑब्जेक्ट आहे, ज्याचं मास कमी आहे, त्या ऑब्जेक्टला तुम्ही इझिली डिस्प्लेस करू शकता, बरोबर ना? बट ज्याचं मास जास्त आहे त्या ऑब्जेक्टला तुम्ही इझिली डिस्प्लेस करू शकता का? तुम्हाला टू व्हीलर बाईकला धक्का द्यायला लागला, तिला डिस्प्लेस करायला लावलं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, तुम्ही ते इझिली करू शकाल. बट तेच जर तुम्हाला एका ट्रकला पुश करायला लावलं तर तुम्ही ते इझिली करू शकता का? नाही. का? तर पहिल्या केसमध्ये मास कमी होतं, अपोजिशन कमी होतं, बरोबर. दुसऱ्या केसमध्ये मास जास्त आहे, अपोजिशन जास्त आहे. सिमिलरली जर एखाद्या ऑब्जेक्टला रोटेट करण्यासाठी तुम्हाला जास्त टॉर्क अप्लाय करावा लागत असेल, जास्त एफर्ट्स घ्यावे लागत असतील, तर त्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ऍक्सिस भोवती जास्त आहे. जिथं कमी लागत असेल तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑब्व्हियसली कमी असणार आहे. ओके. हे झालं फिजिकल सिग्निफिकन्स मोमेंट ऑफ इनर्शिया. मग टॉर्कचं डेरिव्हेशन आपण केलंय. एका मिनिटात आपण डेरिव्हेशन सांगूया कशा प्रकारे डेरिव्हेशन करणार आहोत. एक रिजिड बॉडी कन्सिडर करूया. कन्सिडर रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट O with constant angular acceleration alpha. Let body is to be made up of n number of particles having masses m1, m2, m3 up to mn, which are at a perpendicular distance from the axis of rotation r1, r2, r3 up to rn. As body rotate with constant angular acceleration, all the particles moves with same angular acceleration, but their linear accelerations are different because all the particles are at different distances from the axis of rotation, and that linear accelerations are a1, a2, a3 up to an. Then we find the force on the first particle by the Newton second law. Then second, then third, and then n number particle. सर्व पार्टिकल साठी आपण फोर्स फाइंड आउट करून घेतले. जेवढं जेवढं आपल्याला काही माहित होतं लिनियर ऍक्सिलरेशन, अँग्युलर ऍक्सिलरेशन मधलं रिलेशन वगैरे ते त्याच्यात पुट आउट केलं. आपल्याला पहिल्या पार्टिकलवरती अप्लाय होणारा फोर्स मिळाला F1 इज इक्वल टू m1 r1 अल्फा, दुसऱ्यावरचा m2 r2 अल्फा, तिसऱ्यावरचा m3 r3 अल्फा, n नंबरच्या पार्टिकल्स वरचा mn rn अल्फा. अशा प्रकारे आपण फोर्सेस फाइंड आउट करून घेतले. त्या फोर्सेसची डायरेक्शन सर्क्युलर ऑर्बिटला, प्रत्येक सर्क्युलर ऑर्बिटला टँजेन्शियल होती. आर अँड एफ यांच्या मधला अँगल जो काही आहे तो अँगल आपण कन्सिडर केलाय. कन्सिडर नाही केला तो अँगल आहेच एक्झॅक्टली 90 डिग्री, बरोबर आहे. त्यानंतर प्रत्येक पार्टिकलवरती अप्लाय होणारा टॉर्क आपण फाइंड आउट केला बाय द डेफिनेशन टॉर्क टाऊ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. आर एफ साइन थीटा, थीटा इज 90 डिग्री अँड टाऊ बिकम्स आर इंटू एफ. पहिल्यासाठी R1 F1, दुसऱ्यासाठी R2 F2, तिसऱ्यासाठी R3 F3 आणि अशा प्रकारे n नंबरच्या साठी आपल्याला मिळाले. F1 F2 F3 च्या व्हॅल्यू पुट आउट केल्या. टॉर्कचं रिलेशन मिळालं m1 r1 स्क्वेअर अल्फा, m2 r2 स्क्वेअर अल्फा, m3 r3 स्क्वेअर अल्फा, n नंबरच्या पार्टिकल साठी mn rn स्क्वेअर अल्फा. सर्वचे सर्व टॉर्कच्या डायरेक्शन कशा आहेत? सेम आहेत. आणि ती सेम डायरेक्शन म्हणजे कोणती डायरेक्शन असणार आहे? अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग डायरेक्शन जर सेम असतील सर्वच्या सर्व टॉर्कला आपण ऍडअप करू शकतो आणि आपण ऍडअप केलं आणि पूर्ण बॉडीचा टॉर्क फाइंड आउट केला. टॉर्क ऍक्टिंग ऑन होल बॉडी इज टाऊ इज इक्वल टू टाऊ 1 प्लस टाऊ 2 प्लस टाऊ 3 प्लस अप टू टाऊ n, and we put the values of tau 1, tau 2, tau 3 and tau n and just simplify.
by application of definition of moment of inertia, we get the relation torque tau is equal to I alpha. And this is the final expression for a torque in terms of moment of inertia. Okay. In the next video, we are going to discuss about the conservation of angular momentum and their applications. As like a linear momentum. म्हणजे जशा प्रकारे linear momentum चा conservation चा law होतो. Without force, momentum cannot be changed. Linear momentum is always conserved if external force acting on a body is 0. बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नसेल तर बॉडीचं मोमेंटम ऑलवेज कॉन्झर्व केला जाणार. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑलवेज आपल्याला 0 मिळणार. सिमिलर वेनी अँग्युलर मोमेंटमच्याही कॉन्झर्वेशनचा लॉ आहे. तो लॉ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. अशाच प्रकारचे तुमच्या उपयोगाचे व्हिडिओज बघण्यासाठी यूट्यूबला सचिन रहाणे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. ओके, थँक्यू.